लक्झरी बस चालवते माझा सागर भाऊ. कसा बाई गरा 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 ग गरा 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 गरा. सुप्रिया मस्त मस्त मस्त. सुप्रिया ट्रॅव्हलचे पॅसेंजर कंपार्टमेंटचे इंटिरियर बघा. हो जबरदस्त रे, मस्त. खर्च तर झाला पण नाद पूर्ण केला. वरती LED आहे तर मस्त ना, स्पेशियस टॉयलेट आहे. मेन रस्त्यावरती ही प्रायव्हेट पार्किंग आहे. श्री स्वामी समर्थ. मी विशाल नाईक तुमचं हार्दिक स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट 2026 आणि आज आहे स्वातंत्र्य दिवस. तर माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसंच मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहे विरार ते दापोली फणसू आणि आजची आपली लक्झरी बस असणार आहे सुप्रिया ट्रॅव्हल्सची नॉन AC सीटर स्लीपर टॉयलेट ऑन बोर्ड. तसंच प्रवासाचा एकूण अंतर असणार आहे 280 किलोमीटर. सुप्रिया ट्रॅव्हल्स हे दापोलीमधील जुने व नामांकित ट्रॅव्हल ब्रँड आहे. त्यांच्याकडे करंटली आता 4 बसेस उपलब्ध आहेत. डेली बेसिसवरती 4 बसेस रनिंग करतात. त्यातले 2 बसेस विरार ते दापोली फणसू, त्यात एक नॉन AC सीटर स्लीपर तर एक नॉन AC सीटर स्लीपर प्लस टॉयलेट ऑन बोर्ड. तसेच रिटर्नला दापोली फणसू ते विरार त्यात 2 बसेस रनिंग करतात. एक नॉन AC सीटर स्लीपर तर एक नॉन AC सीटर स्लीपर प्लस टॉयलेट ऑन बोर्ड. तसंच मित्रांनो, तुम्हाला या ब्लॉगमध्ये देखील बसमधील असणारे ॲमेनिटीज, बसची सर्व्हिस कशी आहे आणि मुख्य म्हणजे जर्नी, हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आज मी दापोलीमधील फणसू गाव एक्सपिरियन्स करणार आहे. हे आहे माझं फर्स्ट टाईम. याआधी मी फणसू गावाला कधीच भेट दिली नव्हती. दापोलीला आलो आहे पण फणसू गावाला मी कधीच भेट दिली नव्हती. तर माझं फर्स्ट टाईम असणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया विरारला. विरारला कारगिल नगर लक्झरी बस पार्किंगमध्येच आपल्याला सुप्रिया ट्रॅव्हल्स पाहायला मिळणार आहे. तर चला आजचा प्रवास करूया विरार ते दापोली फणसू. आता आपण आहोत विरार पूर्व येथील कारगिल नगर लक्झरी बस पार्किंग आणि या पार्किंगमध्ये दापोली आणि गुहागरचे लक्झरी बसेस पाहायला भेटतात. आणि इथेच आपल्याक बघा सुप्रिया ट्रॅव्हल्स गावलेली असा. आजचा आपला प्रवास विरार ते दापोली फणसू मस्त अशा सुंदर देखणी गाडीने होणार आहे. सुप्रिया दापोली सुंदरी. चला आपण बसचा फ्रंट व्ह्यू पाहूया, एक्सटिरियर लुक, कॅबिन लुक. तर हे बघा देवांची नावं आहेत. श्री भैरी भवानी प्रसन्न, आई जीवदानी प्रसन्न. मस्त बघा सुप्रिया. गाडी आहे ऑल इंडिया टुरिस्ट परमिट व्हेकल महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात. त्यानंतर बघा दापोली सुंदरी. वा. विघ्नहर्ता विरा कोचची गाडी आहे, द फोर्स टू ड्राईव्ह BS6 मॉडल. मस्त बघा आपल्याला बटरफ्लाईज पाहायला भेटत आहेत. डिझाईन खूप छान केलेलं आहे. विरा मार्क 28 लिमिटेड ॲडिशन विरा कोच. आणि गाडी नंबर असणार आहे आजचा आपला MH47 BV 9444 VIP नंबर. तर मस्त बघा फ्रंट लुक आहे ना, मस्त ऑफ व्हाईट कलरचा फ्रंट लुक आहे, क्रीम कलरचा आहे, एक नंबर. मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवलं. आता आपण आहे ना साईड व्ह्यू पाहूया. तर हे जे गाडीची लेंथ आहे ना, ही आहे 12.5 मीटर. आणि बघा हा जो सेक्शन आहे ना, हा आहे टॉयलेटचा सेक्शन. मी तुम्हाला ॲम्युनिटीज दाखवतो. तर बघा बसमध्ये ॲम्युनिटीज आहे, टॉयलेट फॅसिलिटी ऑन द बोर्ड, मेल आणि फिमेल, ट्रेन स्टाफ, त्यानंतर कम्फर्ट स्लीपर, CCTV आहे गाडीमध्ये, ऑन टाईम डिपार्चर, लाईव्ह ट्रॅकिंग फीचर्स आहेत आणि वुमन सेफ्टी. आणि बघा हे जे खालचं सेक्शन आहे ना, हे संपूर्ण आहे सीटर आणि वरती आहे स्लीपर. मस्त बघा सुप्रियाची बॅचिंग आहे. आणि गाडीचा जो कलर आहे तो संपूर्ण क्रीम कलर आहे. त्यात बघा हे ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलरचे ना 3D ग्राफिक्स आहेत. तर कलर ना मला पर्सनली खूप आवडला आहे हा क्रीम कलरचा. त्यानंतर बघा इथे एक छोटासा एमर्जन्सी एक्झिट डोर आहे आणि बॅकसाईडला एक एमर्जन्सी एक्झिट डोर आहेत. तर गाडीमध्ये ना टोटल 2 एमर्जन्सी एक्झिट डोर आहेत, 2+1 नॉन AC सीट प्लस स्लीपर. तर असा आहे बघा गाडीचा साईड व्ह्यू. बसचे बॅकसाईडचा व्ह्यू बघा, संपूर्ण क्रीम कलर आहे. मस्त बघा सुप्रिया
वरती बघा रिव्हर्स कॅमेरा आहे, त्यानंतर मोठासा एमर्जन्सी एक्झिट डोर, विरा कोचची गाडी, संपूर्ण रेडियम्स आहेत. त्यासोबत बघा हे स्टिकर मला खूप आवडलं एंजलचं, मस्त बघा LED लाईट्स. आणि गाडी नंबर असणार आहे आजचा आपला MH47 BV9444 VIP नंबर. तर बघा मस्त एकदम डिसेंट लुक आहे, जास्त काय भरलेला नाही आहे, मस्त छान डिसेंट लुक आहे, क्रीम कलर. संध्याकाळचे बरोबर 6 वाजता, 6 वाजून 1 मिनटं आणि आपली गाडी निघाली आहे पार्किंगतून. बघा सुप्रिया, अरे मस्तच मस्त, वा एक नंबर. दापोली सुंदरी सुप्रिया ट्रॅव्हल्स, वा. पार्किंगतून निघाले गाडी, मग आता जाणार मनवेलपाडाच्या तिकीट ऑफिसच्या इकडे, बुकिंग ऑफिसच्या इकडे. तर पावसाचं वातावरण आज काही दिसत नाही विरारला. शनिवारचा मार्केट, भाजीपाला मार्केट. मनवेलपाडातून 6:15चं टायमिंग आहे आणि बघा सुप्रिया किती सुंदर दिसते, मस्त बघा लाईट लागल्यावरती गाडीनं एकदम सुंदर येऊन जाते. आणि ही जी बस लागली आहे ना, ही लागली आहे बघा ऑफिसच्या समोरच. हे बघा सुप्रिया ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये पार्सल फॅसिलिटी आणि तिकीट बुकिंग फॅसिलिटी उपलब्ध असते. वरतून बघा ऑफिस किती स्पेशियस आहे, तर जे पण पॅसेंजर असतील त्यांना बसण्याकरिता किंवा पार्सल ठेवण्याकरिता इथे ऑफिस उपलब्ध आहे. तर ऑफिस समोरच आहे ना ही बस लागते बघा सुप्रिया ट्रॅव्हलची. चला मी तुम्हाला इंटिरियर लुक दाखवतो, कॅबिन लुक. आतून कॅबिन कसं दिसतं तेव्हा मस्त डोर ओपन झालेला आहे. स्टार्टिंगलाच बघा वेलकमचा बोर्ड आहे आणि मस्त बघा ब्ल्यू कलरची LEDs आहेत, तर मस्त वाटतं. एंट्रन्सला आपल्याला LED पाहायला भेटली. तर चला आतून बघूया आपण. तर बघा आत आपण प्रवेश केल्यावरती वा 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 मस्त एकदम ह्यूज कॅबिन आहे, ह्यूज कॅबिन. मस्त गादी आहे इकडे. त्यानंतर डॅशबोर्ड बघा नीट अँड क्लीन. वरती बघा मस्त एकदम वुडन फर्निशिंग आहे, मस्त बघा LED लाईट्स आहेत, सर्व हिंदू दैवत आहेत, श्री स्वामी समर्थ. टायमिंग्स आहेत, स्पीकर आहे, CCTV कॅमेरा देखील आहेत, 2 आहेत, एक ड्रायव्हरच्या वरती आणि आपण जिकडनं एंट्री करतो तिथे वरती. आणि बघा मस्त एकदम ह्यूज स्पेशियस कॅबिन आहे. लेलँडची चेसिस आहेत, त्यानंतर रिव्हर्स कॅमेरा, स्पीडोमीटर आणि जे कंट्रोल स्विचेस आहेत ते सर्व ड्रायव्हर दादांच्या हातामध्ये. इथे बघा को ड्रायव्हरला झोपण्यासाठी इथे बेड आहे आणि इथे बघा सीट देखील आहे, मस्त एकदम कंडक्टरला बसण्यासाठी. आता या कॅबिनमध्ये आहे ना, या कॅबिनमध्येच बघा वॉशरूम ऑन बोर्ड म्हणजे टॉयलेट देखील आहे. तर चला मी तुम्हाला टॉयलेट दाखवतो. This toilet cubicle is for urinating only, otherwise ₹2000 fine, strictly by order. टॉयलेट फॉर मॅन आणि वुमन रेस्टरूम. तर चला मी तुम्हाला आतून टॉयलेट दाखवतो. हे बघा आपण आत पुश करूया डोर आणि हे बघा टॉयलेट. तर बघा नीट अँड क्लीन आणि स्पेशियस टॉयलेट आहे, संपूर्ण सलमईचं काम केलेलं आहे. इथे बघा सोप, त्यानंतर वॉश बेसिन. पुश केला ना हे बटन तर फ्लशिंग चालू होते. आणि बघा मस्त ना एकदम स्वच्छ ठेवलेलं आहे. वरतून एअर फ्रेशनर देखील आहे, वरती LED आहे. तर मस्त ना स्पेशियस टॉयलेट आहे, तर बरं वाटलं नीट आणि क्लीन. चला आपण क्लोज करूया. आणि टॉयलेटच्या बाजूलाच बघा पॅसेंजर कंपार्टमेंटचा मेन डोर. पॅसेंजर कंपार्टमेंट डोर आहे बघा, नो स्मोकिंग. त्यानंतर युअर लगेज युअर रेस्पॉन्सिबिलिटी. सुप्रिया वेलकम. ऑफिस नंबर आहे जे की आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाणार. मस्त 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 सुप्रिया ट्रॅव्हलचे पॅसेंजर कंपार्टमेंटचे इंटिरियर बघा, मस्त ग्राउंड मॅटिंग बघा नीट अँड क्लीन आहे, संपूर्ण वुडन आहे. वरती बघा मस्त चकाचक सलमई लावून एकदम सजवलेलं आहे बघा. व्हाईट कलरची LED आहेत, मस्त सुप्रिया. वरती बघा मस्त व्हाईट कलरची LEDची स्ट्रीप, मध्ये देखील LEDची स्ट्रीप. आणि बघा किती नीट अँड क्लीन आहे, मस्त. समोर बघा एमर्जन्सी एक्झिट डोर मोठा आणि एमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणजे फायर एक्स्टिंग्विशर. या बसमध्ये 2 सेक्शन आहेत,
वरच्या सेक्शनमध्ये संपूर्ण स्लीपर काउच आणि खालच्या सेक्शनमध्ये संपूर्ण सीटर. टोटल गाडीमध्ये आहे 30 सीट्स आणि 15 स्लीपर. बसमधील सीट्स बघा संपूर्ण कम्फर्टेबल आहे, पुशबॅक सीट्स आहेत आणि सर्व सीटच्या बाजूला बघा मोबाईल होल्डर स्टँड आणि चार्जिंग पोर्टचा ऑप्शन उपलब्ध आहे. तर चला आता बघूया सुप्रिया ट्रॅव्हल्सने पॅसेंजरकरिता कोणकोणते ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केले आहेत. तर हे बघा मस्त नीट आणि क्लीन इथे बेड आपल्याला पाहायला भेटतो आहे. मस्त एकदम मुलायम बेड आहे, कम्फर्टेबल. त्यानंतर बघा पिलो आहे, बॅकरेस्ट आहे, बघा इथे मोबाईल होल्डर स्टँड आहे, चार्जिंग पोर्टचा ऑप्शन आहे, USB किंवा मोबाईल पिन होल्डर. त्यानंतर रीडिंग लाईट्स, ग्लासेस आहेत. हे जितके पण ग्लासेस आहेत गाडीमध्ये सर्व एमर्जन्सी एक्झिटवाले ग्लासेस आहेत. त्यानंतर बघा एमर्जन्सी टूल म्हणजे हॅमर. इथे बघा सामान ठेवण्यासाठी रॅक आहे, त्यात वॉटर बॉटल होल्डर स्टँड देखील आहे. आणि बघा मस्त क्रीम कलरचे पडदे. तर गाडीचं इंटिरियर मस्त क्रीम कलरच्या पडद्याने एकदम सजवलेलं आहे, मस्त एकदम रॉयल फिलिंग येते. तर असाही मित्रांनो ॲम्युनिटीज सुप्रिया ट्रॅव्हल्सने पॅसेंजरकरिता दिलेली आहे. फ्रंटमध्ये बघा टायमिंग आहे आणि इथे आपल्याला CCTV कॅमेरा आहे. इथे एक CCTV कॅमेरा आहे आणि बॅकसाईडला एक CCTV कॅमेरा आहेत. तर गाडीमध्ये पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये 2 CCTV कॅमेरा आहेत. आजचे आपले चालक दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? सागर दळवी. आणि गाव कुठलं? गाव माझं मंडणगडमध्ये कुंबळे. आणि किती वर्ष झाले तुम्हाला सुप्रिया ट्रॅव्हल्समध्ये ड्रायव्हिंग करून? सुप्रिया ट्रॅव्हल्समध्ये तरी 2 वर्ष झालेत मला गाडी चालवत. 2 वर्ष झाले. आणि याआधी कशामध्ये होते तुम्ही? याआधी कराड लाईनला तिकडे गाडी चालवायचो, भराडीची गाडी. तर ही गाडी कशी आहे चालवायला सुप्रिया ट्रॅव्हल्सची? ही गाडी तर चांगली आहे, इंजिन कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल आहे, मेंटेनन्स वगैरे काय नाही. स्लीपर सीट्स किती आहेत आपले? आपले स्लीपर 15 सीट आहे. 15 आणि सीटर 30. सीट 30. नॉन AC गाडी ना? नॉन AC. टॉयलेट ऑन हो, बोर्ड गाडीमध्येच आहे. गाडीमध्ये. बाकी हे आपलं दापोलीच्या लाईनला, पंसूच्या लाईनला एकच ड्रायव्हर असतो का 2 ड्रायव्हर असतात? आपण एकच ठेवतो ना. आणि किती गाड्या आहेत आता टोटल सुप्रिया ट्रॅव्हल्स? आता तरी मालकांच्या 4 गाड्या आहेत. 4 गाड्या हो, 4 आहेत. दादा या गाडीचा रूट काय असतो? आपली विरार, नालासोपारा, वसई, बोरिवली, अंधेरी, सांताक्रूज, सायन, पनवेल. अच्छा, ही गाडी ठाण्याला नाही जात? ठाण्याला नाही जात गाडी. बँड्रा करून सायन मार्ग मग बाहेर निघते. हो. मग वाशी, पनवेल करून मग नॅशनल हायवे 66. नॅशनल हायवे. मग आपण रेस्ट स्टॉप कुठे घेता? आपली वैष्णवी हॉटेलला गाडी थांबते. वैष्णवीला. किती तासाचा ब्रेक असतो असा? तरी आपली अर्धा तास गाडी. अर्धा तास ब्रेक असतो ना. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? साहिल केळशीकर. आणि गाव कुठलं? फणसो. आणि तुम्ही पिकअप मॅनचं काम करता ना? हो. मग किती वर्ष झाले तुम्हाला सुप्रिया ट्रॅव्हल्समध्ये पिकअप करून? तरी 2-2.5 वर्ष झाली. 2-2.5 वर्ष. त्या आधी कशामध्ये होते? नाही, तेच पहिल्यापासून. अच्छा, वन अँड द लास्ट सुप्रिया ट्रॅव्हल्स. हा. आपलं मनवेलपाडातून टायमिंग काय असतं गाडी निघायचं? गाडी 7-7:15 निघते. 7:15 पर्यंत निघते. आणि पंसूला कितीला आपली गाडी पोचते? सकाळी 6 वाजेपर्यंत. दादाने बघा मस्त अगरबत्ती पेटवलेली आहे. आपल्या प्रवासाला आता काहीच मिनटं राहिलेली आहेत. मस्त देवाला बघा हार सुद्धा लावलेला आहे. तर आता दादा पूजा करणार आहे. मस्त अगरबत्ती पेटवल्यावरती बरं वाटतं. गणपती बाप्पा मोरया. बरोबर 7:18 आणि आपली गाडी निघाली आहे मनवेलपाडातून. तर बघा मनवेलपाडाला वलजाई स्पॉट झाली आहे. पुढे बघा आरोही, जयचंडिका. ही पण दापोलीचीच गाडी आहे. विरार मनवेलपाडातून गाडी निघाली आहे. आता पुढे जाणार नालासोपारा, त्यानंतर वसई, सातिवली, मग नॅशनल हायवे 48 धरून आपण प्रवेश करणार मुंबईला, म्हणजेच दहिसर, बोरिवली. त्यानंतर वेस्टर्न एक्सप्रेसवे धरून बँड्रा, सायन, मग आपण निघणार डायरेक्ट पनवेल, मग नॅशनल हायवे 66.
बसमध्ये बघा टोटल 6 कॅमेरा आहेत. 2 कॅमेरा कॅबिनमधले, 2 पॅसेंजर कंपार्टमेंटमधले, एक आहे पुढचा कॅमेरा आणि एक आहे रिव्हर्स कॅमेरा. असे मिळून 6 कॅमेरे आहेत आणि जे पण फुटेजेस आहेत ना CCTVचे ते आपल्याला डिस्प्लेमध्ये रेकॉर्ड होताना पाहायला भेटतात. तर असे मिळून टोटल 6 कॅमेरा गाडीमध्ये उपलब्ध आहेत. आजच्या प्रवासामध्ये आपला मित्र आहे चैतन्य. चैतन्य, तुझं पूर्ण नाव काय? चैतन्य मंगेश नेवरेकर. आणि तू राजापूरचा आहे ना? हो. तर हा आणि मी आम्ही दोघं मिळून कारगिल नगरला बसेसचे व्हिडिओ, रील्स, शॉर्ट्स काढत असतो. तर हा देखील रील्स आणि यूट्यूबचे शॉर्ट्स वगैरे काढतो. तुझी ID काय इंस्टाग्रामची? कोकणची सुंदरी. कोकणची सुंदरी ना? आणि 1000 फॉलोवर काहीतरी झाले पण. 1000 फॉलोअर. चल, अभिनंदन, बरं वाटलं. थँक्यू. तर मित्रांनो, ह्याला फॉलो करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा यार. कोकणी मुलगा आहे, मस्त 5000 फॉलोवर करा याचे रातोरात. किती खुश वाटतंय बघा. बाकी काय बोलतो सुप्रिया ट्रॅव्हल्स? तू सुप्रिया ट्रॅव्हल्सचे भरपूर व्हिडिओ काढतो, मी बघितलं तुला. म्हणजे काय खास वाटतं तुला सुप्रिया ट्रॅव्हलमध्ये? सुप्रिया ट्रॅव्हल्सच्या बस मस्त आहेत. बस मस्त आहेत ना? लाईक म्हणजे जे लिव्हरी आहे ते मस्त आहे. वसई सातिवली. चला राईट मारूया आणि नॅशनल हायवे 48ला प्रवेश. वर्मा 8-9 नंबर फोन उचलत नाही. वेलकम टू नॅशनल हायवे 48, मुंबई अहमदाबाद. काश्मीराला लागलाय बऱ्यापैकी पाऊस. विरारला पाऊस नव्हता, पण आता काश्मीराला प्रवेश करता करताच पावसाची सुरुवात झाली. या ब्रिजच्या खालती आहे काश्मीरा आणि राईट मारल्यावरती मीरा भाईंदर शहरला आपण प्रवेश करतो. तर आपण पूल पकडून सरळ चाललो आहे दहिसरला. मग दहिसर टोल नाका, मग बोरिवली. चला, बोरिवली नॅशनल पार्क. आणि बघा बोरिवलीला अशोका स्पॉट झालेली आहे, अंजनेया. आणि पुढे बघा स्वामी दापोली. आणि टाईम झालेला आहे हे बघा 8:54. बोरिवली ईस्ट नॅशनल पार्क. डॉल्फिन स्पॉट झाली आहे ही बघा. राजरत्न मस्त मल्टी एक्सेल वॉल्वो 9600S बेंगलोरची आहे बहुतेक. साईधाम कांदिवली ईस्ट. आणि साईधामला गावलेली असा नवलाई कोल्हापूरची गाडी. पुढे आहे आनंद बेंगलोर. एवराईट नगर, सायन एवराईट नगर, ब्रिज खतम होण्याचे 9:18 आणि आपण आहोत मालाड ईस्ट कुरार विलेज. ऑन टाईम आहे गाडी. आज ट्रॅफिक नव्हती कारण आज शनिवार आहे, तर ट्रॅफिक आज मिळाली नाही जास्त, म्हणून गाडी मस्त आली बघा. 9:18 आणि बघा स्वामी गेली. बकासूर अंधेरीच्या रस्त्याला भैरवनाथ स्पॉट झाले. पाटण एक्सप्रेस परत एक स्पॉट झाली आहे बघा. जयसाई ट्रॅव्हल्स. इथं रूट आयडिया नाही. बँड्राला मिळाली स्वरा साई दत्त दापोली. मस्त LED आहेत गाडीचे. साई दत्त ट्रॅव्हल्स. आणि पुढे पण आहे इंटरसिटी स्मार्ट बस आहे. हे बघा पुढे इंटरसिटी स्मार्ट बस.
आणि साई दत्त बॅकसाईडचा लुक आहे ना मस्त आहे, एकदम कलरफुल लुक आहे. आणि कोट पण भारी लिहिलंय. खर्च तर झाला पण नाद पूर्ण केला. मस्त लिहिलंय बघा, खर्च तर झाला पण नाद पूर्ण केला. नऊ वाजून 56 मिनटं आणि आपण आहोत BKC बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबईमधील टॉप एरिया, कमर्शियल एरिया ते म्हणजे BKC. पाऊस बघ जोरात वारा बिरा होता. बस इकडं रस्त्याने उडायला होतं. त्याला सायनला गावली इंटरसिटी स्मार्ट बस, मला वाटतं मडगावची आहे. त्यानंतर इथं पटेल आहे, पटेल डिस्कंटिन्यूड आहे. आपली इलेक्ट्रिक ई शिवाय MSRTC. हे बघा इकडे पण एक बंद झाले वाटतं. आणि आपला मित्र कोकणची सुंदरी पाणी भरताना सेल्फ सर्व्हिस. कोणालाही तकलीफ देण्याची इथे आवश्यकता नाही आहे, कारण आपण करतो सेल्फ सर्व्हिस. कोकणची सुंदरी ID आहे, इंस्टाग्रामला फॉलो करायला. 10 वाजून 8 मिनटं आणि आपण आहोत चेंबूर नाक्याला. तर चेंबूर नाक्याला देखील बोर्डिंग पॉईंट आहे. कस्टमर आहेत ना थोडं उशीर करतात. सायनला पण कस्टमर उशीर आले, आता चेंबूरला पण कस्टमर बघा उशीरच आहेत. 10 वाजून 9 मिनटं. चेंबूरला गावली बघा संजय, निळी कलरची गाडी असा. ही बघा न्यू नॅशनल रत्नागिरी, नॉन AC सीटर स्लीपर टॉप बस. ही मापसाचे वाटते. अरे बघा डॉल्फिन मल्टी एक्सेल वॉल्वो 9600. आपण बँगलोरनी प्रवास केला होता, मुजावर मडगाव. आणि संजय हे बघा ही अजून एक भेटली, महालक्ष्मी रामायणा थीम. बरं वाटलं बघा चेंबूरला. ही संजयचा रूट माहिती ना आपल्याला. अमृत आहे अमृत. वाव कलर बघा अमृतचा. अमृतचा पण रूट आयडिया नाही. पुढे बघा प्रशांत आहे. प्रशांतचा रूट काय आहे? गुहागर ना. प्रशांत दादा. देवनारला सापडली वलजाई, आंजर्ले. आणि बघा बाजूला आहे साई ट्रॅव्हल्स. वलजाई विरार ते आंजरला. वाशी टोल प्लाझा. चला आपले मुंबईचे 2 टोल पार झाले, एक दहिसर आणि आता वाशी. चला उघडलंय. पुढे बघा पिंपळेश्वर, विरार ते गुहागर अडूर AC गाडी. आणि या गाडीला नाव आहे अश्वमेध. आपण प्रवास केला होता ते येल्लो गाडीने. सेम गाड्या आहे 13.5 मीटर. तर 4 दिवस आधी आपण अडूरला गेलो होतो, गुहागर अडूरला. त्यात मी येल्लो कलरची गाडी कवर केली होती, अंबारी. सेम टू सेम बघा 13.5 मीटर. तर ब्लॉग पाहिलं नाही तर विनंती करतो ब्लॉग पहा. हे बघा मस्त ओव्हरटेक केलेलं आहे सुप्रिया ट्रॅव्हल्सनी. डॉल्फिन. कामोठेला सापडली बघा मातोश्री. संघर्ष गाडी लागली ना तिथे. मातोश्री ट्रॅव्हल्स. 2 आहेत. आणि बघा पुढे आहे गाडी येते बघा. काय नाव आहे, संघर्ष. इंगडे ट्रॅव्हल्स. आधी बघा. समर्थ.
युनिटी ट्रॅव्हलिंग्स. ते शिवाई लागले तिथे आता. हे बहुतेक मला वाटतं साताराच्या गाड्या आहेत. या बच्चा मागे या. कामोटे बघा, पुढे आहे MSRTC ई शिवाय ओलेक्ट्रा AC गाडी. त्याच्या पुढे आहे BTR ट्रान्सपोर्ट. 10:53 आणि आपण आहोत कामोटेला. MSRTC. त्यानंतर बघा इथे BTRची एक आहे, BTR ट्रान्सपोर्ट. मस्त गाडी आहे, प्रायमोमध्ये गाडी गेलेली आहे. हैदराबादची गाडी आहे, येल्लो कलर आणि मस्त ब्लॅक ग्राफिक दिलेत. तेव्हा बाजूला एक अजून आहे अशोका. अशोकाच्या पुढे माऊली कृपा. त्याच्या पुढे पण आहे GT. हे बघा BTR, आपली लालपरी, महाराष्ट्राची शान. त्यानंतर SR ट्रॅव्हल्स. इथे बघा अजय कुमार. त्यानंतर बर्डे रोड लाईन्स. बघा डॉल्फिन बस. ज्योतिर्लिंग. ही ज्योतिर्लिंग आणि अजय कुमार हे मलकापूरवाले. पनवेल, ओरियन मॉल पनवेल. पळसपे फाटा. सरळ ओल्ड मुंबई पुणे हायवे आणि आपण राईट मारून नॅशनल हायवे 66 ओल्ड मुंबई गोवा. आणि हे बघा पळसपे फाटा येथील सर्वात मोठं DMart आणि बाजूला द्वारकाधीश शॉपिंग सेंटर. मॉन्सून ऑफर चालू आहे. पळसपे फाटा. सरळ गेल्यावरती JNPT आणि आपण लेफ्ट मारून नॅशनल हायवे 66. समोर बघा हे जे मोठे मोठे टावर दिसत आहेत हे आहे गोदरेजचे टावर्स. वेलकम टू नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा हायवे. तर बघूया आज आपल्याला या NH66 मध्ये कोणकोणते बसेस गावतले. आणि आपली बस आहे दापोली पनसू आंबेत मार्ग ही गाडी जाणार आहे. तर बघूया कोणकोणते बसेस पाहायला भेटतात. खारपाडा टोल नाका आणि बघा स्वामी स्पॉट झाली. त्यानंतर पुढे आहे वलजाई, नवलाई आणि श्री शुंकाई. ही बस देखील स्पॉट झालेली आहे. खारपाडा टोल नाका. स्वामी छाया देखील आहे, गुवागर ब्रँड. चला आता आपल्या टोलची बारी. फास्टॅग लेन. अकरा वाजून 29 मिनटं आणि आपण आलोय हॉटेल वैष्णवी रेस्ट स्टॉप. हॉटेल वैष्णवी आणि ते समोर बघा कोणती गाडी आहे, अर्णव ट्रॅव्हल्स. टाइम झालेला आहे 11:30, 11:30. हॉटेल वैष्णवी रेस्ट स्टॉप अर्धा तास. आणि हॉटेल वैष्णवीच्या परिसरात बघा कोणकोणते लक्झरी बसेस लागलेले आहेत.
तर बघा गौरीशंकर, त्यानंतर सोमलिंग कृपा, 2 कलरचे बसेस आहेत. श्री शुंकाई गुहागर, त्यानंतर स्वामी गणपतीपुळे आणि ते जस्ट आलेली आहे बघा शिवशाही. आपली सुप्रिया ट्रॅव्हल्स, त्यानंतर बघा वक्रतुंड आहे, त्यानंतर साई वैभव भातगाव आणि बघा पिंपळेश्वर नॉन AC विरार ते गुहागर अडूर. आणि आता जस्ट आली आहे बघा 13.5 मीटर पिंपळेश्वर AC स्लीपर टॉयलेट ऑन बोर्ड विरार ते गुहागर अडूर. चला मस्त जेवूया. बघा रोटी आहे, अख्खा मसूरची भाजी आहे, त्यानंतर मटर पनीर, इथे बघा शेवयाची भाजी आहे आणि बघा मस्त रोटी. आपले ड्रायव्हर साहेब कोकणची सुंदरी आणि आपले कंडक्टर साहेब. मस्त खाऊया आता पोट भरून आणि मग डायरेक्ट गाडी जाईल ना आपली, नॉनस्टॉप आहे ना आता. मस्त मस्त. चला आता जेवलो मित्रांनो पोट भरून. हॉटेल वैष्णवी पेन हॉटेल तर तुम्हाला माहितीच आहे, रिझनेबल हॉटेल आहे. आज आहे शनिवार, त्यामुळे आपल्याला मुंबईला काय जास्त आज ट्रॅफिक मिळाली नाही. मुंबईला आपल्याला खूप कमी बसेस स्पॉट झाले. तर आता बघूया आपण NH66 मध्ये किती बसेस स्पॉट होतात. सुप्रिया ट्रॅव्हलचे ऑफलाईन तिकीट प्राइसिंग आहे कॅबिनचे 500 रुपये, त्यानंतर सीटचे 600 रुपये आणि स्लीपरचे 700 रुपये. पण सीझनमध्ये ना रेट्स थोडे चेंज होतात. चला आपली बस पण निघाली आहे मस्त. सुप्रिया नाईट व्ह्यू घेऊया आपण मस्त एकदम. ही बघा सुप्रिया एक नंबर मस्त मस्त नाईट व्ह्यू आहे. मस्त छान वाटते गाडी बघा. सुप्रिया ट्रॅव्हल्स दापोली, जबरदस्त. बस आपली डिझेल भरण्यासाठी आलेली आहे. ओ सागर दादा, ओ सागर दादा एक मिनटं इकडे या ना. अरे मी एक प्रश्न विचारायचाच विसरलो. आपल्या गाडीच्या मालकांचं नाव काय आहे? मालक आपले बाळकृष्ण मस्कर आणि विनीत दादा पण आहे ना? हा ते त्यांचा मुलगा आहे. मुलगा ना? कारण मला सुप्रियाना खूप आवडली, तर मालकांचे जे चॉईस आहे ना मला म्हणजे अप्रतिम वाटली, म्हणून मी विचारत होतो. एकदा परत नाव सांगू शकता तुम्ही? बाळकृष्ण मस्कर. बालकृष्ण मस्कर. चालेल चालेल चालेल. आता आपण डायरेक्ट नॉनस्टॉप आहे ना गाडी आपली? नॉनस्टॉप हां, डिझेल भरण्यासाठी. ते बघा आता पेनला आली आहे गाडी सुप्रिया. इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे, तर आपलं डिझेल भरूया आपण इकडे आणि डायरेक्ट नॉनस्टॉप गाडी आहे. बरेच टायमानंतर कोणतरी आला आहे, प्रशांत गुहागर. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. डाब्यातून गाडी जी निघाली त्यानंतर ना एक पण लक्झरी बस गावली नाही. आता प्रशांत मिळाली आहे आणि ऑपोजिटला बघा सुप्रिया आली आहे ऑपोजिटला. ही बघा ऑपोजिटला. जबरदस्त. हे बघा खड्डा बघा किती मोठा आहे. अरे बाप रे. मोठे मोठे लक्झरी बसेस या खड्ड्यांमध्ये इकडे तिकडे होतात. विचार करा लहान लहान गाड्या कसे या खड्ड्यामध्ये फसत असतील. कधी कधी असा विचार येतो ना की होंडा सिटी, होंडा सिविक या खड्ड्यातून कसे निघतील. आणि आता बाप्पांचे दिवस येणार आहेत, गणपती बाप्पा. या खड्ड्यांमुळे ना ट्रॅफिक पण होणार आहे आता. हे बघा किती मोठे मोठे खड्डे आहेत. अवघड आहे बाबा, अवघड आहे. काय वाट लागली रे बाबा रस्त्याची.
स्पेस टेक्नॉलॉजी. चंद्र पाहायचा असेल तर नागोठणेला या, स्पेस टेक्नॉलॉजी आहे. प्रशांत गुवागर. चला आपली सुप्रिया आता ओव्हरटेक करणार आहे. मस्त गाडी आहे. प्रशांत विरार ते गुवागर, ट्रॅव्हल विथ कम्फर्ट. आणि आपली सुप्रियाने केलंय ओव्हरटेक. श्री वलजाई कृपा मिनी बस आहे आयचरची. रात्रीचे 2:03 आणि आपण आहोत इंदापूरला. तर समोर बघा वलजाई आहे, वलजाई. तर वलजाईमध्ये आहे ना साहिल दादा होते, त्यांच्या गाडीत आता गेलो होतो मी. आणि मस्त आहे ना, सुंदर सुंदर सुप्रियाचे सिनेमॅटिक आणि रनिंग शॉट्स घेतले. तर तुम्हाला आवडला ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, या गाडीतूनच मी मगाशी सुप्रियाचे रनिंग शॉट घेतले, तर बरं वाटलं. 2:08 आणि आपण आहोत माणगावला. आपलं माणगाव. आणि बघा क्रॉसिंगला सापडली आपल्याला पारिजात. वा, मालवणची गाडी. बरेच टायमानंतर पारिजातचे दर्शन झाले. आंबेत. हा बघा, हा सरळ वरतून रस्ता आपला चिपळूण, त्यानंतर लांजा, राजापूर, सावंतवाडी. आपण आता ब्रिजच्या खालून राईट मारून आत घुसणार. हे बघा आंबेत. दाभोळ आलं, दाभोळ. आता 2 दाभोळ गाव आहेत. एक आपलं रायगडचं, जे की आपण आहोत आता, रायगडचं दाभोळ. आणि एक दापोलीचं दाभोळ. आंबेतचे रातचे रस्ते बघा. रात्री ना आपल्याला काय जास्त पाहायला नाही भेटत, पण मॉर्निंग असेल ना पूर्ण दिवस, तर मस्त ना निसर्ग पाहायला भेटणार. मस्त बघा नागमोडी रस्ते आहेत आणि नागमोडी रस्त्याच्या बाजूला मस्त हिरवीगार आहे. तर रात्री आहे ना बघा काही दिसत नाही. तेच आपण जर मॉर्निंग किंवा आफ्टरनून शूट केलं ना तर मस्त व्ह्यू निघेल. पण आपली कशी जर्नी आहे, नाईट जर्नी आहे, त्यामुळे आपल्याला हे नाईट व्ह्यूसच पाहणं साहजिक आहे. आंबेत डेपो, आंबेतगाव आलं प्रॉपर. हे बघा आंबेत पूल आणि रायगड जिल्हा इथे संपलेला आहे. आणि या पूल पार केल्यानंतर आपण प्रवेश करणार आहोत रत्नागिरी जिल्हा. 3:19 आणि आपण आहोत मंडणगड फाटा. तर आता आपण लेफ्ट मारून दापोलीसाठी. खड्डे खड्डे खड्डे.
इथं बघा फाटा आलाय. खेड सरळ आहे आणि राईटला दापोली 18 किलोमीटर आणि खेड पण 18 किलोमीटर. हे बघा, हे सरळ जो रस्ता जातो ना हा खेडला जातो आणि आपण राईट मारून दापोलीसाठी. शिवाय ई ऑलेक्ट्रा दापोलीसाठी पहिली बस. पहाटेची पहिली बस आहे. आणि फायनली आपण दापोलीला पोचलेलो आहोत. 4 महिन्यानंतर दापोली, ते पण सुप्रिया ट्रॅव्हल्सने. चला दापोली राईट मारून दाभोळला. आणि हे बघा समोर ST बस स्टँड. हे बघा ST बस स्टँड दापोली. पहाटेचे 4:44 4:44 आणि आपली बस आली आहे दापोली बस स्टँड. तर बघा मस्त गाडी ऑन टाईम आली आहे. आणि बघा समोर आहे दापोली बस आगार. तर आता आपला पुढचा प्रवास आहे पणसूचा. तर हे बघा सुप्रिया ट्रॅव्हल्स. दापोली बस आगार ते पणसू डिस्टन्स आहे एकूण 25 किलोमीटर. सकाळचे 5:08 आणि आपण आहोत शिरशिंगे फाटा. हे बघा शिरशिंगे फाटा ड्रॉपिंग पॉईंट. आपले पॅसेंजर उतरलेत. वाकवली उनवडे फाटा. आता आपली गाडी राईट मारून पणसू गावात. आणि हा जो सरळ रस्ता चाललाय हा चाललाय खेडला. तर चला राईट मारून पणसू गावात. टिटवली गावातील रस्ता बाप रे जबरदस्त रे. एकदम भारीवाला फिलिंग येत आहे. असं वाटतं आपण केरळला आहे, पण आपण केरळला नसून महाराष्ट्रामध्ये आहे. टिटवली गाव. हो हो हो. अरे बाप रे, एकदम नॅचरल. कसं आहे? ओ जबरदस्त रे, मस्त. भारी वाटलं. चला लास्ट स्टॉप पणसू. आणि फायनली आपण दापोली पणसूला पोचलोच. एक नवीन जागा एक्सप्लोर केली. पणसू गाव मस्त एकदम सुंदर नैसर्गिक गाव आहे. जे रस्ते होते मस्त मजा आली एकदम. चला शेवटचा स्टॉप. पहाटेचे बघा 5:34 आणि शेवटचा स्टॉप दापोली पणसूला आपली गाडी आली आहे. हे बघा सर्व पॅसेंजर लास्ट स्टॉपला उतरलेत. मस्त पणसू गाव खूप भारी वाटतंय इथे आल्यावरती. हे बघा आपली सुप्रिया ट्रॅव्हल्स मस्त बघा. 5:34. आता मी चाललो आहे पुढे पार्किंगला. सुप्रिया ट्रॅव्हल्स यांचे पार्किंग आहे, मग तिथेच आपण ब्लॉग समाप्त करणार. मस्त कोकणात आलो आहे दापोली पणसूला. बरं वाटलं. आणि मस्त ना क्लायमेट पण मस्त एकदम थंडगार आहे. हे बघा हे रस्ता मारून आपण पुढे जाणार पार्किंगला. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आणि फायनली आपण पोचलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पणसू गावात.
आणि बघा मस्त सकाळ झालेली आहे. आणि ही जी पार्किंग आहे ना सुप्रिया ट्रॅव्हल्स यांची प्रायव्हेट पार्किंग आहे. आणि ही पार्किंग बघा पुढे पणसू गाव आहे आणि पणसू गावाच्या थोडं आधीच मेन रस्त्यावरती ही प्रायव्हेट पार्किंग आहे. आणि मस्त बघा आपला प्रवास झाला या गाडीतून सुप्रियाच्या. नॉन AC सीटर स्लीपर टॉयलेट ऑन बोर्ड. आणि बघा इथे 2 अजून त्यांचे बसेस आहेत ते म्हणजे नॉन AC सीटर स्लीपर. या दोन्ही बसेसमध्ये टॉयलेट ऑन बोर्ड नाही आहेत. हे नवीनवाले अपडेटेड बसमध्ये टॉयलेट ऑन बोर्ड आहेत. तर बघा मस्त सुप्रिया सुप्रिया सुप्रिया. चैतन्य जर्नी कशी वाटली? एक नंबर कम्फर्टेबल होती. तू ढाब्यावरती झोपलास पेनला. ट्रेनला मी तुला जबरदस्ती उठवलं दापोलीला. नाहीतर तू मला वाटतं झोपूनच आलो असतो पण पूर्ण जर्नी झोपूनच आला असता. हो. बाकी काय रिकमेंड करतो लोकांना? काय नाही, सीट बीट कम्फर्टेबल आहे. झोपून आलो आज मस्त मस्त वाटलं. असं वाटलं नाही की झटके पडले हे ते. एक नंबर कम्फर्टेबल. मग सर्वांना रिकमेंड आहे की जर्नी करा ना सुप्रिया ट्रॅव्हल मधून. जर्नी करा सुप्रिया ट्रॅव्हल्स मधून. आता आपलं कसं आहे, मला तर नॉन AC पण कम्फर्टेबल आहे, AC पण कम्फर्टेबल आहे. आज तर मी प्रवास केला आहे कॅबिनमधून. पण आता काही जणांना कसं AC जमत नाही, अंगाला त्रास होतो, सर्दी होते, मग ते लोक नॉन ACसाठी जातात. त्यात ते लोक बेड बघतात झोपण्यासाठी आणि गाडीमध्ये टॉयलेट ऑन बोर्ड बघतात. तर सुप्रिया ट्रॅव्हलची ही बस आहे ना त्या लोकांसाठी एकदम अतिउत्तम आहे. जे लोक नॉन AC स्लीपर बेड आणि गाडीमध्ये टॉयलेट ऑन बोर्ड फॅसिलिटी शोधतात तर सुप्रिया ट्रॅव्हल्स आहे ना त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. जर्नी संपूर्ण नाईट जर्नी होती त्यामुळे मॉर्निंग सीन्स काय घेता आला नाही. बाकी मित्रांनो सुप्रिया ट्रॅव्हल्सचे स्टाफ कोऑपरेटिव्ह आणि हेल्पफुल आहेत. आणि ड्रायव्हिंगमध्ये सागरदादाची जी ड्रायव्हिंग होती ना एक नंबर होती. वेल एक्सपिरियन्स्ड आहेत. तसंच मित्रांनो मी हायली रिकमेंड करतो एकदा तरी ही बस ट्राय करा किंवा एकदा तरी या बसने विरार ते दापोली पणसू प्रवास करा. एक्सपिरियन्स घ्या. गाडी पूर्णपैकी कम्फर्टेबल आणि स्मूथ आहे. ऑनलाईन तिकीटसाठी रेड बस आणि ऑफलाईन तिकीटसाठी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाणार. बाकी तुम्हाला आजची माझी ही जर्नी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ट्रॅव्हल जर्नीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. चला जेवण जेवण कसं कसं वाटतंय? पणसूला दापोलीला एक नवीन एक्सपिरियन्स. वा मजा मजा.